कोण म्हणतंय तुम्ही मला एवढे पैसे द्या, मी ईव्हीएम मशीन ॲडजस्ट करतो. कोणी स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकतंय, तर कुणी नेत्यांच्या कार्यालयावर छापा टाकतंय. कुठे पैसे वाटप होते, तर कुठे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील होते. हा हाय व्होल्टेज ड्रामा राज्यात का चालू आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. कारण राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत. त्याबरोबरच नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका देखील सुरू आहेत. मात्र अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मंडळी, गेल्या 2 आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता, त्या ठिकाणी कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फिरलेलं आहे. कारण राज्यातील तब्बल 22 नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्याचं सांगितलं जातंय. प्रचाराचा शेवटचा दिवस असतानाच अचानक निवडणुका का पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि नेमक्या कोणत्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्या नेमक्या केव्हा पार पडणार आहेत, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, राज्यातील एकूण 22 नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फिरलं गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली आहे, तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. त्या ठिकाणी आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळेत पार पडणार आहेत. आता या निवडणुका पुढे ढकलण्यामागचं कारण नेमकं काय आहे? तर नगर परिषद निवडणुकांमध्ये अर्ज बाद ठरल्यामुळे उमेदवारांच्या दाव्यांवर उशिरा लागलेला निकाल, त्याबरोबरच अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी वेळ आणि अशा प्रक्रियेत आधीच वाटप झालेलं चिन्ह, या सगळ्या गोष्टींमुळे गोंधळ उडलेला पाहायला मिळाला. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगानं अशा ठिकाणी निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. यामुळं पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल देखील जाहीर होणार आहे. तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात याबद्दल आपण A to Z माहिती घेऊया. ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ परिषदेच्या निवडणुकीला याचा फटका बसलाय. तर कुळगाव, बदलापूर नगर परिषदेतील 6 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. ही निवडणूक आता 20 दिवस लांबणीवर गेली असून आधी 2 डिसेंबरला होणारं मतदान 20 डिसेंबरला होणार आहे. त्याबरोबरच यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगर परिषदेची ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आता सांगितली जाते. दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्यात तिथं निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नवीन कार्यक्रम दिलेत. त्यामुळे आता या कार्यक्रमानुसार 20 डिसेंबरला या निवडणुका होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या 4 ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील आहे आणि यामुळेच या ठिकाणी नगर परिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. त्याबरोबरच 7 नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपील असल्यामुळे त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलली आहे. धाराशिव नगरपालिकेतील 3 जागांसाठी म्हणजेच प्रभाग क्रमांक 2A, 7B आणि 14B या ठिकाणी सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य आयोगानं 29 नोव्हेंबरला जाहीर केलाय आणि या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 4 डिसेंबरला देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आली. या निवडणुकीची प्रक्रिया 4 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपालिकेचाही समावेश या यादीत आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे नगराध्यक्ष पदासह सगळ्या 25 जागांची निवडणूक या ठिकाणी स्थगित करण्यात आलेली आहे. नांदेड, मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता इथल्या निवडणुकांसाठी 23 तारखेला मतदान होणार असून 24 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्याबरोबरच पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील 12 जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तळेगाव आणि लोणावळ्यातील प्रत्येकी 6 जागांचा यामध्ये समावेश आहे. आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या भावाच्या जागेची निवडणूक आहे, ती देखील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यात 2 नगर परिषदांमधील 12 जागांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. त्याबरोबरच बारामतीतील नगराध्यक्षांच्या निवडणुकीसह काही प्रभागातील 7 जागांचा विचार करून ही प्रक्रिया आता 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे. नगराध्यक्ष पदाचाही यामध्ये समावेश असल्यामुळे आता बारामतीच्या नगर परिषदेचे जे मतदान आहे ते थेट 20 डिसेंबरला घेतलं जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमध्ये नगर परिषदांमधील एकूण 12 प्रभागाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामध्ये भुसावळ, पाचोरा, अमळनेर, वरणगाव, यावल आणि सावदा या 6 तालुक्यांमधील एकूण 12 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तर मंडळी, यातील नेमक्या कोणत्या ठिकाणच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत आणि त्या का झाल्या आहेत हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. पण प्रशासकीय कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी देखील आता उच्च न्यायालयात आव्हान देण्याचं देखील काही नेत्यांकडून बोललं जात आहे आणि त्यामागे एक महत्त्वाचं कारण देखील आहे. राज्यामध्ये अनेक पालिकांचं मतदान होणार आहे आणि त्याचा निकाल बुधवारी म्हणजे 3 डिसेंबरला लागणार आहे. परंतु या निकालाचा परिणाम जो आहे तो राज्यातील उर्वरित निवडणुका किंवा पालिकांच्या निवडणुकांच्या निकालावरती होण्याची दाट शक्यता आहे. आता तो कसा, तर इतर नगर परिषदांचा जर निकाल आधी लागला तर ज्या नगर परिषदा किंवा ज्या नगरपालिकांचा निकाल अजूनही लागलेला नाहीये किंवा त्यांच्या निवडणुकाच अजूनही झालेल्या नाहीयेत तर त्या निवडणुकांना
मतदान करणारे जे मतदार आहेत त्यांचं मतपरिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामधल्या काळात पैसे वाटप, धमक्यांचं राजकारण आणि बरेच मोठे झोल होऊ शकतात. त्याचबरोबर ज्या पालिकांचा निकाल आधी जाहीर होणार आहे किंवा ज्यांच्या निवडणुका आधी पार पाडणार आहे त्यांच्यावर ते कुठेतरी अन्याय केल्यासारखं त्यांना वाटेल. कारण ज्या पालिकांच्या निवडणुकांनंतर आहेत त्यांना स्थानिक पातळीवर प्रचार करण्यासाठी जास्त वेळ भेटणार आहे. त्यामुळे बरीच गणितं चुकीची ठरतील असा अंदाजही व्यक्त केला जातोय. त्यामुळे लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतात आणि निकाल एकाच दिवशी जाहीर केले जातात. त्याच पद्धतीनं बाकीच्या पालिकांचे निवडणुकाचे निकाल राखून ठेवण्यात यावेत अशी मागणी देखील आता केली जाते. मंडळी, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.